खालील सामासिक शब्द व समास यांच्या जोड्या लावा। एकीकडे आपल्याला सामासिक शब्द दिलेले आहेत आणि एकीकडे त्यांचे समास दिलेले आहेत, त्याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत। प्रेमवश याचा विग्रह काय होणार? प्रेमाने वश, म्हणजे इथे पहिल्या पदाला ने प्रत्यय लागतो, म्हणजे हे जे उदाहरण आहे हे तृतीया विभक्ती तत्पुरुष समासाचं आहे। प्रेमाने वश, पहिल्या पदाला विभक्तीचा प्रत्यय असेल तर त्याला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात, आणि ज्या विभक्तीचा प्रत्यय विग्रह केल्यानंतर पहिल्या पदाला लागतो किंवा ज्या विभक्तीचा अर्थ व्यक्त करणारा अव्यय पहिल्या पदाला लागतो, ठीक आहे, त्या विभक्तीचं नाव त्या विभक्ती तत्पुरुष समासाला देत असतात। मग इथे प्रेमाने वश, ने हा तृतीयेचा प्रत्यय लागलेला आहे, तृतीया विभक्ती तत्पुरुष किंवा तृतीया तत्पुरुष। देवपूजा याचा विग्रह करणार आपण देवाची पूजा, ची हा प्रत्यय लागतो पहिल्या पदाला आणि म्हणून हा षष्ठी तत्पुरुष आहे। वनभोजन, वनातील भोजन, मग इथे इल प्रत्यय लागतो, मग इल हा काही कुठल्या विभक्तीचा प्रत्यय नाही, पण इल हा जो प्रत्यय आहे तो काय करतो? स्थळ दाखवतो, अधिकरण दाखवतो, आणि अधिकरण हा सप्तमीचा मुख्य कारकार्थ आहे। मग वनातील भोजन याला काय होणार? सप्तमी विभक्ती तत्पुरुष, ठीक आहे। त्याच्यानंतर क्रीडांगण याचा विग्रह काय होणार? क्रीडेसाठी अंगण, मग क्रीडेसाठी अंगण, ठीक आहे, चतुर्थी विभक्ती, कारण इथे साठी हा शब्दयोगी अव्यय लागतो पहिल्या पदाला क्रीडेसाठी, आणि साठी हा शब्दयोगी अव्यय, ठीक आहे, काय करत असतो? चतुर्थी विभक्तीचा अर्थ व्यक्त करतो, ठीक आहे। क्रीडेसाठी म्हणजे क्रीडेला संप्रदान व्यक्त करतो, चतुर्थी विभक्तीचा अर्थ व्यक्त करतो, आणि म्हणून क्रीडांगण या शब्दाची विभक्ती काय येणार? क्रीडेसाठी अंगण, चतुर्थी विभक्ती तत्पुरुष। अशा प्रकारे आपलं जे उत्तर आहे ते 4 नंबरचा पर्याय आपलं काय असेल? उत्तर असेल। ओके, यस।